नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. निलेश लंकेंनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची भेट घेतली. सुरुवातीची ही मोठी बातमी आपण पाहत आहोत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मध्यरात्री थोरातांची त्यांनी भेट घेतली आहे. तर थोरात आणि लंके यांच्यात रात्री 1.5 तास चर्चा झाली आहे. नगरमध्ये निलेश लंके आणि भाजपच्या सुजय विखेंमध्ये लढत होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय थोरात साहेबांची त्या ठिकाणी भेट घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. कारण राजकारणामध्ये ज्या ज्या माणसांच्या बाबत एक राजकारणामध्ये आत्मीयता असणारे पाहतो आपण, त्यामध्ये थोरात साहेब. थोरात साहेबांचा आणि माझा 2019च्या नंतर विधानसभेमध्ये कामकाज करीत असताना बऱ्याच वेळा संबंध आला, संपर्क आला. पण अतिशय प्रत्येक माझ्यासारख्या नवीन आमदाराला मदत करण्याची भूमिका असणारा हा नेता आणि त्या नेत्याचा आशीर्वाद आपण घेतला पाहिजे या भूमिकेतून या ठिकाणी साहेबांना भेटायला आलेला आहे. विषय जे अनेक आहे सर्वसामान्य माणसाचे, ते घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत आहे. युवकांशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण करण्याची त्यांची पद्धत आहे आणि म्हणून हे यश हे मोठंच राहणार आहे. महाविकास आघाडीचं हे यश असणार आहे. त्यांचं व्यक्तिगत आहे, त्यांच्या पक्षाचं, महाविकास आघाडीचं आणि शेवटी आमच्या इंडिया जी ऑर्गनायझेशन आहे आता सध्या जे झालेले अलायन्स, त्यांचं यश हे होणार आहे. आम्ही पूर्णपणे आमचं सहकार्य त्यांना राहणार आहे आणि म्हणून साधारणतः कशी परिस्थिती राहील दक्षिण नगर मतदारसंघात याची चर्चा आम्ही केली.